हॅलो फ्रेंड्स, बोर्ड प्रश्नपत्रिका 10 मार्च 2023 80 मार्क। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 10 मार्काचा प्रश्न क्रमांक 2 ॲडमिशन ऑफ पार्टनर याचा विचार करणार आहे। यामध्ये चैतन्य, आदित्य अँड चैतन्य पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो आहे 3:2। दुसरी गोष्ट, यामध्ये करंट अकाउंट सुद्धा दिलेलं आहे। एक्झाम्पलमध्ये दे ॲडमिटेड सचिन इनटू पार्टनरशिप, नवीन पार्टनर सचिन ॲडमिट होतो। खाली प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट न्यू फर्मचे। थोडक्यात काय तर या गणितामध्ये करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट असल्यामुळे सर्वसाधारण कॅपिटल अकाउंट डायरेक्ट ट्रान्सफर केलं तरी चालेल, करंट अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल, आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीट। आता सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट। यामध्ये कॅपिटल आदित्य आणि चैतन्य 42,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला डायरेक्ट ट्रान्सफर करा। त्याच्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आदित्य 7,500 आणि चैतन्य 6,900। कॅश बॅलन्स दिला आहे बघा 6,000, वर्किंग नोट्समध्ये काढू शकता। दे ॲडमिटेड सचिन इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म। यामध्ये बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹36,000, मशनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड 10%। बिल्डिंगची किंमत 36,000 केली तर जुनी बिल्डिंगची किंमत विचारात घ्यावी लागेल। यामध्ये बिल्डिंगची किंमत आहे 30,000, बिल्डिंगची किंमत 36,000 केली, बिल्डिंगची किंमत 6,000 वाढली म्हणजे फायदा। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग 6,000 आणि बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंग 36,000। त्याच्यानंतर मशनरी आणि फर्निचरची किंमत 10% कमी करायची आहे। मशनरी फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचं, त्यातून लेस 10% रिड्यूस। मशनरीची किंमत कमी, फर्निचरची किंमत कमी। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू मशनरी आणि टू फर्निचर अकाउंट, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला। असेटची किंमत कमी होणे म्हणजे तोटा। 2 नंबरला असं म्हणलं आहे, सचिन शुड पे ₹6,000 हिज अ शेअर ऑफ गुडविल। सचिन या पार्टनरने 6,000 रुपये गुडविल आणले। एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट। दुसरा इफेक्ट गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 6,000, आणि ते गुडविल ओल्ड पार्टनरमध्ये वाटायचं। गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। त्याच्याच पुढं असं दिले, शेअर ऑफ गुडविल 50% ऑफ गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर्स इन अ कॅश। जे 6,000चं गुडविल आहे त्यातील 50% गुडविल ओल्ड पार्टनरनी विथड्रॉन केलं। पार्टनरनी गुडविल विथड्रॉन केलं तर एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट। दुसरा इफेक्ट बँक अकाउंटला होईल। नंबर 3, ए प्रोव्हिजन 5% डेटर्स डाऊटफुल, RDD डेटर्सवरती 5% RDD कॅल्क्युलेट करायची। याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स, त्यातून 5% RDD वजा। नंबर 4ला शेवटी दिले बघा, ही शुड ब्रिंग 18,000 कॅपिटल। नवीन पार्टनरनं कॅपिटल आणलं, फ्युचर प्रॉफिट भविष्य काळाच्या फायद्यासाठी कॅपिटल आणलं। बँक अकाउंट डेबिट टू सचिन्स कॅपिटल अकाउंट। दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 18,000।
5 नंबरला असं म्हणलं आहे, स्टॉक इज टू बी टेकन ॲट द व्हॅल्यू 30,000. स्टॉकची किंमत 30,000 केली. स्टॉकची किंमत जुनी किती आहे? 24,700. ती 30,000 केली म्हणजे 5,400नं स्टॉकची किंमत वाढली. फायदा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. इथं ॲडजस्टमेंट संपल्यात. आता ओल्ड बॅलन्स शीटचा विचार करायचा आहे. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर 60,000, कुठलाही बदल नाही. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल लायबिलिटी बाजूला घेतलं आहे. करंट अकाउंट ट्रान्सफर केलं आहे. बिल्डिंगची किंमत ॲडजस्टमेंटप्रमाणे झाली. फर्निचर झालं, मशिनरी झालं, स्टॉक झालं, डेटर झालं, कॅश बॅलन्स कॅश अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण गणित टॅली करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर डेबिटला फरक आला, प्रॉफिट क्रेडिटला फरक आला, लॉस ट्रान्सफर करून करंट अकाउंट क्लोज करायचं आहे. जो प्रॉफिट येईल, इथं करंट अकाउंट असल्यामुळं जो प्रॉफिट येईल तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. करंट अकाउंट क्लोज करायचं. आलेला फरक टू बॅलन्स कॅरी डाऊन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला घ्यायचा आणि शेवटी बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. सर्वसाधारण बॅलन्स शीटचा टॅली इथं मी दिला आहे 1,83,720. प्रयत्न करा, येतोय का बघा. धन्यवाद.